एक्स्ट्रा मॅरिटल किंवा पोस्ट मॅरिटल अफेअर्स फक्त नवीन लग्नामध्ये होतात की जुन्या लग्नामध्ये? जुन्यामध्ये पण होऊ शकतात. नवीन लग्नामध्ये आधीपासून सवय हवी तुम्हाला रिलेशनशिप्समध्ये राहायची, तर मग ते नवीन लग्नामध्ये होऊ शकतं. नवीन लग्नांमध्ये युजली तुमचं आधीचं काहीतरी असतं आणि ते अर्धवट राहिलेलं असतं आणि ते लग्नानंतर ती ना ते एक सायकोलॉजिकल इफेक्ट येतो. दॅट इज अ सर्कल, की लग्नानंतर ना तो एक जेलसी पार्ट निर्माण होतो आधीच्या पार्टनरमध्ये आणि तो परत अप्रोच व्हायला लागतो, वेदर इट बी अ गर्ल ऑर अ बॉय. त्या पार्टनरचं लग्न झाल्यानंतर यार मी केलं असतं तर बरं झालं, आज तो छान राहतोय, आज ती छान राहते. सो मग तो हाय बाय कसं चाललंय, हॅलो हाय, तिथून सुरुवात होते आणि मग दुःख सांगायला सुरुवात होते. मग आपण किती छान होतो, आपण केलं असतं तर आपण पण असेच राहिलो असतो, कदाचित आपण ह्याच्यापेक्षा छान राहू शकलो. मग तो एक डोपामिन तयार व्हायला सुरुवात होते ती, की यार खरंच असं आहे का. मग ते हळूहळू गोष्टी. सगळ्यात डेंजरस लग्नानंतर कधीही सोशल गॅदरिंग्सला जायचं नाही, शाळेच्या आणि कॉलेजच्या. तिथनं लफडी खूप बघितली आहे. गेट टुगेदरमध्ये हे तुला माहिती आहे ना, माझं तुझ्यावर क्रश होतं, झालं समजलं, अरे 10 वर्ष लग्नात झाली ह्याला अजून वाटतं माझ्यावर क्रश. मग तिथून झालेले बरेच किस्से आहेत ते माझ्याकडे, गेट टुगेदरचे भयानक किस्से आहेत. बापरे. म्हणजे इथून पुढं म्हणजे कंपल्सरी टाळले पाहिजे का गेट टुगेदर? त्यात तू ठरव, तुला तुझा क्रश असेल वारंवार गेट टुगेदर टाळा. हे भारी.